नमस्कार मित्र हो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत माझा शाळेचा पहिला दिवस या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध. प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे असतात जे कायम स्मरणात राहतात. त्यापैकी माझा शाळेचा पहिला दिवस हा माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव होता. त्या दिवसाची आठवण आजही मनात ताजी आहे. माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो. आईने मला प्रेमाने अंघोळ घातली, नवीन गणवेश घालून दिला आणि केस नीट विंचरले. नवीन दप्तर, रंगबेरंगी पुस्तके, वह्या, पेन्सिल, रबर आणि पाण्याची बॉटली पाहून मला खूप आनंद झाला. पण त्याच वेळी शाळेत जाण्याची थोडी भीतीही वाटत होती. बाबांनी माझा हात धरून मला शाळेत नेले. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक मुले आणि त्यांचे पालक उभे होते. काही मुले हसत होती तर काही रडत होती. नवीन वातावरण पाहून मलाही थोडे घाबरल्यासारखे वाटले. पण माझ्या वर्गशिक्षकांनी माझे प्रेमाने स्वागत केले. त्यांनी माझ्याशी गोड बोलून माझी भीती दूर केली. वर्गात अनेक नवीन मित्र-मैत्रिणी भेटल्या. आम्ही एकमेकांशी ओळख करून घेतली. शिक्षकांनी आम्हाला गाणी म्हणायला लावली, गोष्टी सांगितल्या आणि काही खेळही खेळायला लावले. त्यामुळे वर्गातील वातावरण खूप आनंदी झाले. मधल्या सुट्टीत मी माझा डबा मित्रांसोबत वाटून खाल्ला. त्यामुळे नवीन मैत्रीची सुरुवात झाली. शाळेची स्वच्छ इमारत, सुंदर वर्गखोल्या, मोठे खेळाचे मैदान आणि ग्रंथालय पाहून मला खूप आनंद झाला. त्या दिवशी मला शाळा म्हणजे केवळ अभ्यास करण्याचे ठिकाण नसून ज्ञान, संस्कार, मैत्री आणि आनंद मिळवण्याचे सुंदर स्थान आहे याची जाणीव झाली. शाळा सुटल्यावर मी आनंदाने घरी परतलो. घरी आई-बाबांना मी दिवसभरातील सर्व अनुभव उत्साहाने सांगितले. त्यांनी माझे कौतुक केले आणि रोज आनंदाने शाळेत जाण्यास प्रोत्साहन दिले. माझा शाळेचा पहिला दिवस मला नवीन मित्र, नवीन शिक्षक आणि नवीन अनुभव देऊन गेला. त्या दिवसाने माझ्या शिक्षणाच्या प्रवासाची सुंदर सुरुवात केली. म्हणूनच माझ्या आयुष्यातील हा दिवस नेहमीच खास, आनंददायी आणि अविस्मरणीय राहील. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी
त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.